हॅलो फ्रेंड, नमस्कार। आज मी तुम्हाला मिरचीची एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे। ठेचा तर बऱ्याच लोकांनी खाल्लेला आहे। तर या ठिकाणी मी छान मीडियम साईजच्या कमी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या अशा दोमत कापून त्याचे 2 ते 4 भाग केलेले आहेत। हा ठेचा तुम्ही उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता। याच्यात आपण लसणाचा वापर करणार नाही आहोत। तर अशा प्रकारे या मिरच्या मीडियम साईजने कट करून घ्यायच्या आहेत। तुम्ही याच्या बिया सुद्धा काढून घेऊ शकता। मी जास्त बिया काढलेल्या नाही आहेत कारण थोडा स्पायसीपणा ठेवण्यासाठी। अशा प्रकारे माझ्या मिरच्या इकडे कट करून झालेल्या आहेत। या मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी इकडे आपण 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, तसेच चवीपुरतं मीठ आणि 1 वाटी दाण्याचा कूट घेतलेला आहे। या ठिकाणी मी कढईमध्ये 1 चमचाभर ऑइल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यानंतर या मिरच्या त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत। 1 मिनिट फ्राय करून झाल्यावर त्यामध्ये मी 1 वाटी पाणी आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। हे पूर्ण मिश्रण हे झाकून घ्यायचं आहे। 10 मिनिटं हे शिजून घ्यायचे आहेत मिरच्या। तुम्ही बघू शकता हे पाणी पूर्ण आटेपर्यंत ही मिरची फ्राय करायची आहे, शिजू द्यायची आहे। याने काय होतं, मिरची मऊ पडते, मीठ चांगलं मिसळलं जातं मिरचीला। तुम्ही बघू शकता इकडे। यानंतर यामध्ये आपण पाणी घातल्यामुळे इकडे थोडं अजून ऑइल घालायचं आहे, 2 पळ्या, कारण हा मिरचीचा ठेचा ऑइलमुळे जास्त दिवस टिकतो। आपण पाणी घातल्यामुळे काय होतं, हा जास्त दिवस टिकणार नाही। तो जास्त दिवस टिकण्यासाठी आपण त्यात ऑइल घालायचं आहे आणि वरून दाण्याचं कूट घालायचं आहे आणि हे छान चमच्याने स्मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला ठेचायची गरज नाही। ते एकदम 10 ते 20 मिनिटात ही प्रोसिजर होते आणि हा 10 ते 15 दिवस आरामात टिकतो। सो या ठिकाणी आपला मिरचीचा ठेचा हा तयार झालेला आहे। तुम्ही भाजी पोळी वरण भातासोबत सुद्धा खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।